आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावांची यादी जाहीर झालेली आहे आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा विधान परिषदेवर आता वर्णी लागल्याचं समजतंय। विधान परिषदेसाठी भाजपने 5 नावांची यादी आता जाहीर केलेली आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात भाजपच्या बैठकांचा सिलसिला हा सुरू होता आणि अखेर 5 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। 5 नावांची यादी जाहीर करण्यात आली आणि यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। तर पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव पुढे आलेलं आहे। पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर आता वर्णी लागलेली आहे। काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली होती। सातत्याने भाजपच्या बैठका या सुरू होत्या आणि अखेर आता हाय कमांडकडे सुद्धा ही नावं देण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली होती आणि आता 5 जणांची नावं यामध्ये समोर आलेली आहेत। सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर यांच्या सुद्धा नावांचा यामध्ये समावेश आहे। अमित गोरके यांचीही विधान परिषदेवर वर्णी लागली आहे। तर याचीच कॉपी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावांची यादी आता जाहीर झाली आहे। पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।